बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का? मी आहे सावित्री, सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी वळसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी माझं लग्न झालं. त्यावेळी बायांनी उमर ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं. स्त्रिया फक्त दूध आणि मूल एवढ्या पुरत्या समजल्या जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. सुदैवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता. असेच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते. तेव्हा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educate women first, because if woman educated, then house is educated. पण तुम्ही लोक womanला घराच्या बाहेरच पडतात नाही. So bad, मिस्टर फुले. झाले ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. बे एके बे ए बे दुने चार, कानावर रावेरांची आकार उकार सारे मी वाचायला लिहायला शिकली. बघता बघता कविताही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाले. शेळीसारखे जगलात तर काम जमून होईल, पण जर वाघासारखे जगलात तर नाम होईल. ओ मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्म उडाला अशी कोलीकोई सुरू झाली. ओ एखाद्या महिलेने शिक्षण घेतलेले कोणाचा धर्म होतो? अहो, धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो? शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, दगड फेकले तरी मी सहन केलं. शिव्या दिल्या, ठोकले तरी मी सहन केलं. ती कोणत्याही जाती धर्माची असो, पण ती नेहमी अन्यायाची गळ ठेवत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला, मग त्याला सती जायचं. नवरा मेला, त्यात तिचा काही दोष होतो? यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारकडं मागणी सुद्धा केली आणि इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याला शिकवून डॉक्टर बनवलं. त्यानंतर पुण्यात लेकची साथ बसवली होती. गाठत गाठी येऊन लोक पटापटा मोरू लागले होते. यशवंत आम्ही रुग्णांची सेवा केली. पण प्लेग हा रोग संसर्गजन्य होता. तो मला होणार होता, यशवंतालाही होणार होता, पण आम्ही जगलो ते समाजासाठीच ना. आणि त्या समाजासाठी सेवा करत असताना मरण पत्करलं तरी मरणात तुझं स्वागतच आहे रे. अहो, सावित्रीची मी सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईची सावित्री माय झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशव बावन अशा चुकीच्या रूढी परंपरेला आम्ही विरोध केला, कारण आनंद होता तो आया बायांच्या शिकण्याचा.